तर मित्रांनो हा जो लॉट दिसतोय तुम्हाला हा आपल्याकडे विक्रीसाठी तयार झालेला लॉट आहे। हा जो लॉट दिसतोय तुम्हाला हा आपण 2 नंबरचा लॉट तयार केलेला आहे। कारण रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाशवरपी व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ खास असा आहे मित्रांनो की आपल्याकडे आता जवळजवळ साधारणतः 10 ते 15 बकरांचा लॉट विक्रीसाठी तयार केलेला आहे आपण। आणि त्याचबरोबर खास म्हणजे आपल्याकडं नवीन एक लॉट आपण तयार केलेला आहे, सेट झालेला आहे। जवळजवळ आता एक 7-8 दिवसापासून आपण त्याच्यावरती काम करतोय। वेगवेगळ्या जातीचे चांगले ब्रीडचे आपण बोकड खरेदी केलेले आहेत, त्याचबरोबर काही गावरान सुद्धा बोकड खरेदी केलेले आहेत। ज्यावेळेस आपण चांगल्या ब्रीडचे बोकड खरेदी करणार आहे, आपला नफा जास्त होणार आहे, मोठा होणार आहे। मित्रांनो मी काय करत असतो, आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला माझ्या पाठीमागे आता आपल्या बकरांचा चारा पाणी चालू आहे अजून, बकरं आतमध्ये आहेत। तर तुम्हाला आता जे विक्रीसाठी लॉट तयार आहे तो सुद्धा मी दाखवतो। 1-2 व्यापाऱ्यांना आपण बकरं दाखवून बघितलेत, परंतु 1000 ते 1500 रुपयाचा आपला डिफरन्स पडतोय। म्हणून बघता आपण बकरं दिलेलं नाही, परंतु आज आणि उद्या 1-2 दिवसामध्ये परत एकदा 2-3 व्यापारी येणार आहेत आपल्याकडं। मित्रांनो मला एकच सांगायचं आहे, फक्त आपलं जे आपण क्वालिटी जे बनवतोय, जे आपण त्यांना कष्ट करतोय, आपले कष्ट त्याच्यावरती आपले, तर सगळ्याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे। मातीमोल आपण विकून त्याची मजा नाही मित्रांनो। आपण चांगल्या जातीचे बोकड खरेदी करतो, याच्यावरती आपण जास्त फोकस दिलेला आहे। कारण काय होतं, चांगल्या जातीचे बोकड खरेदी केल्यामुळं आपला व्यवसाय निश्चितपणे मोठा होणार आहे मित्रांनो। तर आपण काही गावरान आणि काही चांगले ब्रीडचे बोकड खरेदी केले ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार। त्याचबरोबर जे आपल्याकडे बोकड तयार आपले जो लॉट तयार झाला आहे मित्रांनो, आपल्याकडे 12 कोकरं आहेत, त्याचबरोबर 3 बोकड आहेत चांगल्या पद्धतीने आपल्याकडे तयार झालेले आहेत मित्रांनो। मी एक टप्प्यामध्ये बोकड खरेदी करत असतो, कारण ज्यावेळेस आपल्याशी ग्राहकांचा संपर्क होईल, तर जत्रासाठी असेल किंवा इतर शेळ्यांसाठी असेल, तर कधीही ज्यावेळेस आपल्याकडं ग्राहकाचा कॉल येईल, तर त्यावेळेस आपल्याकडे बोकड अवेलेबल असतोच, 100% असतोच। आणि त्याला आपण बोकड देत असतो मित्रांनो। हा नाही पटला तर तो दुसरा, असे आपण सगळे म्हणजे ज्यावेळेस ग्राहक आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण त्यांना त्यांच्या सेवेसाठी आपण तत्पर असतो। हाच आपला व्यवसायाचा हेतू होता आणि आज ते जवळजवळ आपलं नियोजन बसत आलं आहे मित्रांनो। तरी अजून थोडासा फरक पडतोय, तरी आता आपला हा जो पाठीमागचा लॉट आहे, तर याच्यानंतर जे आपली जे गणित होतं ते आता व्यवस्थितपणे पार पडणार आहे मित्रांनो। कारण ज्यावेळेस आपल्याकडं लोक खरेदीला येणार आहे, तर निश्चितपणे आल्यानंतर आपला 2 असो किंवा 10 बोकड असो, आपण त्यांना देण्याची तयारी ठेवणार आहे। याच्यावरतीच आपलं काम चालू आहे मित्रांनो। आता आपला जो लॉट तयार झालेला आहे तो तुम्हाला मी दाखवतो। त्याचबरोबर आता माझ्या समोरच आपण बाहेरच्या वाडग्यामध्ये आपण हा जो लॉट तयार केला छोटा, हा सुद्धा तुम्हाला दाखवतो व्यवस्थितपणे। टायमिंगमध्ये चारा पाणी पाहिजे, स्वच्छ पाणी दिलं पाहिजे, त्यांची निगा राखली पाहिजे। ज्या ठिकाणी आपण बकरं ठेवतो ते ठिकाण सुद्धा तुम्ही, ते वाडगं सुद्धा तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे, तरच आपल्या बकरांची वाढ होणार आहे। तर मित्रांनो आपल्याकडं आता साधारणतः 15 बकरं आपले विकायला तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। याच्यापैकी आपण आता काही बकरं जानेवारीमध्ये खरेदी केले होते, त्याचबरोबर काही बकरं आपण डिसेंबरमध्ये खरेदी केले होते। म्हणजे साधारणतः 3-1 महिन्याचा आपला लॉट पूर्ण झालेला आहे आणि बकरांची साईजसुद्धा चांगली झालेली आहे, तुम्ही बघू शकता। प्युअर इजापुरी एकदम चांगले कोकरं तयार झालेले आहेत मित्रांनो। आणि खास म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण 2च माद्या खरेदी केल्या होत्या, कारण माद्यांचा थोडासा फरक पडतो, आणि 2 माद्या आपण खरेदी केल्या होत्या। बाकीचे सगळे टोटल नर आहे मित्रांनो। म्हणजे आपल्याकडं आता 10 कोकरं आणि 2 माद्या असे 12 कोकरं आहेत। आणि त्याचबरोबर हे 3 बोकडे आपल्याकडं, हा बघा हा एक बोकड आहे, हा जो दिसतो हा एक ढवळा बोकड आहे, आणि हा। तर मित्रांनो नेहमी आपण काय करत असतो, ज्यावेळेस आपलं कोकरू बकरू ज्यावेळेस बाजारामध्ये चांगलं दिसेल त्यावेळेस निश्चितपणे आपण खरेदी केली पाहिजे। कारण गिऱ्हाईक कधी येऊ शकतं, आणि गिऱ्हाईक आल्यानंतर आपल्याकडं माल हा रेडी पाहिजे, कारण आपल्याला आपलं नाव पुढं चालवायचं आहे बकरावाला। मित्रांनो मी नेहमी 3 गोष्टीवरती जास्त लक्ष देत असतो। सगळ्यात पहिलं म्हणजे ग्राहकाला ज्यावेळेस माल पाहिजे असेल त्यावेळेस त्याला पुरवण्याचा प्रयत्न करणे, जरी आपल्याकडे नसेल तरी कुठेही संपर्क करून त्याला माल पुरवणं। म्हणजे काय होणार आहे मित्रांनो, त्याच्याशी आपलं कनेक्ट ग्राहकाशी राहणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की नेहमी खरेदी करत असल्यामुळं काय होतं, आपल्याकडं माल तयार होत असतो विक्रीसाठी, नेहमी माल तयार होत असतो। आणि तिसरी गोष्ट अशी म्हणजे की आपण जर विक्रीसाठी आपल्याकडं माल तयार झाला की 7 ते 8 दिवस अगोदरच आपण लॉट सेट करत असतो। म्हणजे काय होतं मित्रांनो, आपले दिवस अजिबात वाया जात नाही। आता बघू शकता तुम्ही हे बकरं जे आपले विक्रीसाठी तयार झालेले आहेत, तर पाठीमागं जे बकरं आपले विक्रीसाठी तयार झालेले आहेत तेवढेच बकरांची आपण खरेदी केली आहे पुन्हा, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी। बंदिस्त शेळीपालन करतो, त्याच्यामध्ये फक्त काळजी घ्यायची मित्रांनो, निगा राखायची, बकरांची स्वच्छता द्यायची, पोटभर त्यांना जागेवरती 2 टाईम सकाळ आणि संध्याकाळ चारा पाणी करायचे, अजिबात कुठे फिरण्याची गरज नाही, काही नाही। मी स्वतः शून्य अनुभवामधून व्यवसाय चालू केला होता, परंतु आज आपल्याकडं साधारणतः 30 ते 35 बकरांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। इतका छान आपल्याला रिस्पॉन्स आलेला आहे। फक्त आपलं एक बकरू एक्सपायर झालं होतं, एक बकरू मेलेलं होतं मित्रांनो, त्याला सर्पदंश झाला होता। बाकीचा सगळा रेडी आहे आपल्याकडं स्टॉक। तर मित्रांनो हा जो लॉट दिसतोय तुम्हाला, हा आपण 2 नंबरचा लॉट तयार केलेला आहे, कारण एक लॉट आपल्याकडे विक्रीसाठी तयार झालेला आहे, तर दुसरा आपण लगेच सेट केलेला आहे। बघू शकता तुम्ही
5 बोकडं आपण काल परवा दिवशी आपण गावरान बोकडांची खरेदी केलेली आहे. त्याचबरोबर आपण 2 ते 3 बोकडं आपण हे थोडेसे चांगले ब्रीडमध्ये खरेदी केलेली आहे. तोतापुरी, त्याचबरोबर आपलं थोडंसं शिरोई जातीचं बोकड खरेदी केलेली आहे. तुम्ही बघू शकता असे आपल्याकडं साधारणतः एक 14 ते 15 बोकडांचे आपल्याकडं लॉट रेडी झालेलं आहे. पूर्णपणे बोकडे मित्रांनो, अजिबात आपल्याकडं पाठ आपण ठेवतच नाही आहे. फक्त बोकडांची खरेदी विक्री करत असतो आपण. आणि छान असा लॉट तयार झालेला आहे मित्रांनो. अगदी छान असं नियोजन केलं होतं. मी काही अनुभव नव्हता आपल्या या क्षेत्रामध्ये, परंतु नियोजन व्यवस्थित केल्यामुळं 100% आपल्याला रिझल्ट भेटतोय चांगल्यापैकी. हे आपल्याकडं 3 शेळ्या आहे, बाकीचे हे सगळं वाडगं आपण आता छोट्या बकरांना ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आता हे ज्यावेळेस आपण मोठे कोकरं ज्यावेळेस आपण बाहेर सोडणार आहे त्यावेळेस हे जे सगळी छोटे बकरे आहेत ही सगळी मधल्या गाळ्यामध्ये घेणार आहे मित्रांनो. ही कुटी ज्यावेळेस सापवणार तर मधली ह्या बाजूला शेळ्या बांधलेल्या असतात आणि मध्ये हे छोटे बोकड असतात. कारण काय होतं मित्रांनो, आपल्याकडे जे मोठे बोकड आहेत ते आपल्याला आता थोडंसं जास्त त्रास देतात. 1-2-3 दिवसामध्ये आपल्याकडे व्यापारी येणार. जे आपण मेंढ्यांचे बकरं खरेदी करतो तर ते आपल्याला जास्त त्रास देत नाही, पाळण्यासाठी अजिबात त्रास देत नाही आणि वाढ ही चांगली झपाट्याने दिसत असते. परंतु बोकडाचं काय होतं, बोकडामध्ये आजार थोडासा कमी असतो. त्याचबरोबर थोडासा आजार वगैरे झालाच. फक्त आपल्याकडे मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू करणार आहे नव्याने, तर त्यावेळेस तुम्ही 100% गावरान बोकडांची खरेदी करा. कारण ज्यावेळेस आपण चांगल्या ब्रीडकडे लक्ष देणार आहे तर चांगल्या ब्रीडची आपण जर निवड केली तर चांगल्या ब्रीडचं काय होतं मित्रांनो, आता आपण जे 4 बकरे घेतलेले ते पूर्ण डायरेक्ट राजस्थानवरून आलेले व्यापाऱ्याकडून आपण बकरे घेतलेले. तर त्यांना काय होतं, वातावरण मॅच व्हायला एक साधारणतः महिन्याचा कालावधी जातो. असं 1 महिना निघून जातो की ते पूर्ण सेट होत नाही. त्यांना सर्दी येईन, ताप येईन, त्याचबरोबर खोकला येईन, खेचत असतात ते बकरं. त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो मित्रांनो आपल्याला सांभाळायला. आणि ज्यावेळेस नवीन व्यवसाय चालू केला आणि अशा जर अडचणी आला तर माणूस खचून जातो. त्यामुळे सांगायचं एकच फक्त तुम्ही गावरान बकरांपासून चालू करा आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप हळूहळू तुम्ही चांगल्या बोकडं खरेदी करत चला. आता मी काय केलं आहे, सगळे गावरान बोकडे माझ्याकडं आणि त्याच्यामध्ये फक्त 3-4 चांगल्या ब्रीडचे बोकड आपण खरेदी करून टाकलेले आहेत मित्रांनो. आपण कोकरं गेल्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार की आपण कोकरांची खरेदी एक्झॅक्ट कधी केली होती. आता साधारणतः आपण कोकरांची खरेदी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये केली होती. 14 जानेवारीच्या दिवशी काही कोकरं आणले होते आपण आणि डिसेंबर महिन्यामध्ये काही कोकरं आणले होते मित्रांनो. तर आपण कोकरांना किती दिवस सांभाळलं आणि किती पैसे निघले आपले, सरासरी आपण कोकरं किती रुपयामध्ये खरेदी केले होते, कोकरा माग आपल्याला 3 महिन्यामध्ये साधारणतः किती पैसे शिल्लक राहिले, हे सगळं आपण व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटताय काय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची.